नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीएचडीच्या प्रवेश झाला तर प्रवेश झाल्यानंतर आपल्याला नेमकी किती फी भरायची, पीएचडीच्या फी शेड्यूलच्या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ राहील. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंडर पॅरा 5 ऑफ डायरेक्शन 41 ऑफ 2025 नवीन डायरेक्शन अंतर्गत अपेंडिक्स 11 मध्ये त्यांनी पीएचडीच्या फीचं शेड्यूल सविस्तर दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काही जी फी आहे तर ती फी आपल्याला रिसर्च सेंटरला म्हणजे कॉलेजला द्यायची आहे आणि काही फी आपल्याला विद्यापीठाला द्यायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचं जे ॲडमिशन आहे त्या ॲडमिशनचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो अप्लिकेशन फॉर्म आणि तुमच्या रिसर्च सेंटरचं प्रॉस्पेक्ट याची जी फी आहे ते 500 रुपये आहे. आणि 500 रुपयाच्या शिवाय आपल्याला ॲडमिशनची जी फी आहे तर ती 2000 रुपये आहे. म्हणजे अप्लिकेशन फॉर्म आणि प्रॉस्पेक्टची फी 500, ॲडमिशनची फी 2000, ट्युशन फी फॉर कोर्सवर्कची जी फी आहे तर ती 10,000 रुपये. त्यानंतर एन्व्हायरमेंटची जी फी आहे ते एन्व्हायरमेंटची फी ही देय आहे विद्यापीठाला, अमाऊंट पेएबल टू द युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमचं एन्व्हायरमेंट जे होणार आहे ते एन्व्हायरमेंट प्रामुख्यानं 2000 रुपये जे आहे तर ते 2000 रुपये तुम्हाला विद्यापीठाला द्यायचं आहे. आता एन्व्हायरमेंट ज्या ज्या विद्यार्थ्याचं झालेलं नाही आहे, जे विद्यार्थी इतर विद्यापीठाचे आहेत फॉर अदर युनिव्हर्सिटी स्कॉलर, इथं महत्व लक्षात ठेवा, एन्व्हायरमेंट फी कोणासाठी आहे, इतर विद्यार्थ्याकरता. ते इतर विद्यार्थ्याकरता जे अमरावती विद्यापीठ सोडून इतर विद्यापीठाचे विद्यार्थी जे या विद्यापीठामध्ये पीएचडी करतात, ज्यांचं एन्व्हायरमेंट विद्यापीठामध्ये नाही आहे, अशा विद्यापीठाचं एन्व्हायरमेंट जे आहे तर त्या एन्व्हायरमेंटची फी 2000 रुपये आहे, इथं या पत्रामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर लायब्ररी जी फी आहे तर ती लायब्ररी फी रिसर्च सेंटरला 3000 रुपये द्यायची आहे. त्यानंतर पीएचडीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते पीएचडीचं रजिस्ट्रेशन होणार आहे विद्यापीठामध्ये. महाविद्यालयामधून जरी तुमचं सगळी प्रोसेस होणार आहे, परंतु रजिस्ट्रेशनची फी देय आहे विद्यापीठाला, ती फी आहे 3000 रुपये. त्यानंतर दरवर्षाची ॲन्युअल रिसर्च लॅबोरेटरी फी किंवा फील्ड वर्कची जी फी आहे तर ती फॅकल्टी वाईज वेगळी आहे. सायन्सचे विद्यार्थी असतील तर त्यांना 10,000 रुपये प्रतिवर्ष द्यायचं आहे. जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहेत त्यांना 30,000 रुपये प्रतिवर्ष द्यायचे आहेत रिसर्च सेंटरला. जे विद्यार्थी कॉमर्स, मॅनेजमेंट आणि ह्युमॅनिटीज आणि इंटरडिसिप्लिनरी स्टडीचे येतात त्या सर्व विद्यार्थ्याला दरवर्षी 5,000 रुपये रिसर्च सेंटरला द्यायचे. त्यानंतर तुमचं रिसर्च वर्क संपण्यात आलं, तुम्हाला ड्राफ्ट थेसिस सबमिट करायचा आहे. तो ड्राफ्ट थेसिस सबमिट करताना विद्यापीठा म्हणजे रिसर्च सेंटरला 3000 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे 3000 रुपये तुमच्या रिसर्च सेंटरला ड्राफ्ट थेसिसची फी द्यायची आहे. त्यानंतर ॲन्युअल रिटेन्शन जी फी आहे तर ती ॲन्युअल रिटेन्शन फी 2000 रुपये प्रत्येक वर्षी. म्हणजे प्रत्येक वर्षी तुमचं जे वर्क आहे, दरवर्षी काय काय तुम्ही वर्क केलं तर ते विद्यापीठाला कळवावं लागतं आणि ते कळवण्यासाठी तुम्हाला रिटेन्शन फी विद्यापीठाला द्या आहे, ती प्रत्येक वर्षी 2000 रुपये. तुमचं कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त तुमचं 6 वर्ष रिसर्च जे आहे तर ते राहणार आहे. त्यामुळे तुमचं जेवढं रिसर्च वर्क चालेल तेवढं प्रत्येक वर्षी तुम्हाला ती फी ॲन्युअल रिटेन्शन फी प्रतिवर्ष 2000 रुपये द्यायची. त्यानंतर तुमचं थेसिस सबमिशन जे आहे तर ते थेसिस सबमिशन विद्यापीठामध्ये होत असते, तर ते विद्यापीठामध्ये जे थेसिस सबमिशन होते तर त्याची फी 15,000 रुपये. त्यानंतर इतर फी सुद्धा दिली आहे. अलोकेशन ऑफ रिसर्च सुपरवायझर अप्लिकेशन फी, म्हणजे रिसर्च सेंटरला एखाद्या रिसर्च सेंटरला नवीन सुपरवायझर ॲड करायचे आहेत आणि नवीन सुपरवायझरला ॲड करून त्यांना अलोकेशन करायचं, त्याची विद्यापीठाला फी 5,000 रुपये प्रति सुपरवायझर आहे. ठीक आहे. रिकग्नेशन ऑफ कॉलेज फॉर ऑफरिंग पीएचडी प्रोग्राम पर डिसिप्लिन सब्जेक्ट, एखाद्या रिसर्च सेंटरला विद्यापीठाअंतर्गत रिसर्च सेंटर घ्यायचं आहे आपल्या महाविद्यालयामध्ये तर त्यांना विद्यापीठाला 20,000 रुपये द्यायचे आहेत. विद्यापीठाला 20,000 रुपये दिल्यानंतर त्यांची सगळी प्रोसेस केल्यानंतर त्यांना रिसर्च सेंटर घेता येते. रिसर्च सेंटर घेण्यासाठी कुठले फॉर्म आहेत, आवेदनपत्र आहेत, कोणते फॉर्मॅट आहेत ते त्यांनी विद्यापीठाच्या पोर्टलवर दिलेले आहे. त्यानंतर ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन टू द युनिव्हर्सिटी बाय कॉलेज पर स्टुडंट, प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी विद्यापीठाला दरवर्षी 1,000 रुपये सुद्धा या व्यतिरिक्त द्यायचे आहेत. ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन जे म्हटलेलं आहे त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला. आता त्या रिसर्च सेंटरनी एकत्र करून गोळा करून विद्यापीठाला द्यायचे की इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याला द्यायचे हे डिपेंड करेल तुमच्या रिसर्च सेंटरवर. त्यानंतर रिव्ह्यू अँड कंटिन्युएशन ऑफ रेकग्निशन आफ्टर एव्हरी 5 इयर, आता प्रत्येक रिसर्च सेंटर हे सुरू आहे नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे ॲन्युअल कॉन्ट्रीब्युशन जे आहे तर म्हणजे तिथं विद्यापीठाला विद्यार्थ्याचं द्यावंच लागतं. त्याशिवाय कंटिन्युएशन जर तुम्हाला रिकॉग्निशन ठेवायचं असेल दर 5 वर्षांना
तर दर 5 वर्षांना तुम्हाला 10,000 रुपये विद्यापीठाला द्या. अशा प्रकारे ही जी फी आहे ती अप्लिकेबल टू द स्कॉलर ॲडमिटेड अंडर दिस डायरेक्शन. म्हणजे हे जे डायरेक्शन आहे विद्यापीठाचं 41/2025 41/2025 जे आहे डायरेक्शन 41/2025 डायरेक्शन अंतर्गत ही फी विद्यापीठाची आहे मित्रांनो. ठीक आहे ना. सो ही सगळी जी फी आहे तर ती प्रत्येक फी युनिव्हर्सिटी जी आहे तर रिवाईज करू शकते प्रत्येक 3 वर्षानंतर. तर हे विद्यापीठाला अधिकार आहे. अबोव फी शॅल बी रिवाइज बाय द युनिव्हर्सिटी आफ्टर एव्हरी 3 इयर अँड शॅल बी पब्लिश फ्रॉम टाइम टू टाइम. वेळोवेळी विद्यापीठ हे रिसर्च सेंटरला कळवेल. ऍडमिशन फीज फॉर द PhD स्कॉलर टेकिंग ऍडमिशन इन द युनिव्हर्सिटी स्कूल ऑर डिपार्टमेंट शॅल बी पेड टू द युनिव्हर्सिटी. म्हणजे काही फी रिसर्च सेंटर आणि काही फी विद्यापीठाला आहे. ठीक आहे. द फीज कलेक्टेड ॲज पर द schedule shall be utilized strictly for the purpose of the research facility development of the respective subject discipline. The audited statement of the fund shall be placed before the review committee. हे सगळं विद्यापीठाच्या लेवलवर त्यांनी काही सूचना दिल्या आहेत. तर अशा प्रकारे आपलं फीचं शेड्यूल आहे मित्रांनो. हे सगळं फीचं शेड्यूल जे आहे हे तुम्ही एकदा बघून घ्या. विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुद्धा अपेंडिक्स 11 अंतर्गत दिलेलं आहे. धन्यवाद.